तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव सतीश आणि स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती मित्रांनो मंत्री अतुल सावे यांनी दिलेली आहे। याबद्दलचा शासन निर्णय मित्रांनो 13 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, माहिती इथे तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजने धर्तीवर शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देणारी महत्त्वाकांक्षी अशी योजना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्याचा निर्णय मित्रांनो शासनाने घेतलेला आहे। त्या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे, म्हणजे मित्रांनो 13 डिसेंबरला निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातून 600 प्रमाणे 21,600 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। योजनेमध्ये मित्रांनो भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। म्हणजे मित्रांनो आधार लिंक असलेल्या बँकेमध्ये हा जो भत्ता आहे तो मिळणार आहे विद्यार्थ्यांना। आता मित्रांनो आपण शासन निर्णय इथे बघून घेऊया। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे 13 डिसेंबर 2023 रोजी। कोणाला मित्रांनो या योजनेचा लाभ घेता येणार नाही ते इथे समजून घ्या। इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता मित्रांनो निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेल्या भटक्या जमाती क्रमांक क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना वगळून ही योजना राहणार आहे। मित्रांनो आता आपण समजून घेऊया की कोणत्या ठिकाणी आपल्याला किती इथे भत्ता मिळणार आहे। तर इथे तुम्ही समजून घ्या मित्रांनो, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जर उच्च शिक्षण घेत असेल विद्यार्थी तर त्यासाठी मित्रांनो भोजन भत्ता राहणारे 32,000, निवास भत्ता राहणारे 20,000 आणि निर्वाह भत्ता राहणारे 8,000 असे मित्रांनो एकूण जी रक्कम आहे ती 60,000 असणार आहे। इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो 51,000 रुपये राहणार आहे। जर मित्रांनो विद्यार्थी इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असेल तर त्यासाठी मित्रांनो 43,000 रुपये राहणार आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी जर उच्च शिक्षण घेत असेल मित्रांनो तर 38,000 राहणार आहे। त्यामध्ये मित्रांनो 23,000 भोजन भत्ता असणार आहे, 10,000 रुपये निवास भत्ता असणार आहे आणि 5,000 रुपये निर्वाह भत्ता असणार आहे। मित्रांनो ही योजना राबवण्यासाठी 100 कोटी रुपये वार्षिक खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो या योजनेसाठी कोणते विद्यार्थी लाभार्थी ठरणार आहे याबद्दल मित्रांनो अजून एक नवीन GR इथं निर्गमित करण्यात येणार आहे। सध्या मित्रांनो फक्त ही योजना सुरू करण्यात येणार आहे याबद्दलचा हा शासन निर्णय आहे। तर मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।